रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. परत आहे मला परत आहे. भंडारी येते ना कशाचे नाही गाडी का कोण आले नमस्कार, मी जिल्हा युथ अधिकारी बुलढाणा. सध्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये डेंग्यूच्या सुद्धा केसेस वाढत आहेत. कीटकजन्य रोगांचे बऱ्यापैकी आता पावसाळ्यामुळे केसेस वाढण्याची शक्यता आहे. त्यातल्या त्यात आता डेंग्यूच्या आणि चिकनगुन्याचे केसेस आपल्या जिल्ह्यामध्ये वाढत आहेत. त्या अनुषंगाने आम्ही जानेवारीपासूनच म्हणजे मागच्या 5 ते 6 महिन्यामध्ये आपण सर्वेक्षण सुरू केलेलं आहे. प्रत्येक घराची पाणीसाठी तपासत आहोत आपण डासाळीकरता आणि त्याच्यामध्ये उपाययोजना करतो. तर पूर्ण म्हणजे मे महिना अखेरपर्यंत आपण 5,96,000 घरांमध्ये डासाळीकरता तपासणी केली. त्यापैकी 44,493 घरांमध्ये आपल्याला डासांच्या अळ्या आढळल्या. तसंच त्या एकूण घरांमध्ये 17,78,000 आपण पाण्याची भांडी तपासली. त्यापैकी जवळजवळ 1,38,000 पाण्याच्या भांड्यांमध्ये आपल्याला डासाळ्या आढळून आल्या. आता यापैकी मॅक्झिमम आपण खालीच करून घेत असतो, पण बऱ्याच ठिकाणी पाणी टंचाई असल्यामुळं आपण ते गाळून परत वापर करण्याचा सल्ला देतो किंवा ज्या ठिकाणी गाळूनही वापर करता येत नाही अशा ठिकाणी आपण केमिकल्सचा वापर करून त्याच्यातील डासाळ्या सगळ्या नष्ट करण्याचा प्रयत्न करतो आहे. अशा प्रकारे आपण सगळं केल्यानंतरही आज रोजी आपल्या जिल्ह्यामध्ये डेंग्यूचे 30 रुग्ण आहेत जे आता बरे झालेले आहेत. त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही, एकाची डेथ वगैरे झालेली नाही आणि 12 चिकनगुन्याचे रुग्ण आढळलेले आहेत. तर हे रुग्ण पुढं वाढू नये म्हणून आता नागरिकांनी स्वतःच आपली काळजी घेतली पाहिजे. आपल्या घरातील पाणीसाठी त्यांनी आठवड्यातून एकदा तरी निश्चित बघितले पाहिजे आणि ते कोरडे केले पाहिजे. त्याच्यामध्ये जर डासाळी असतील तर निश्चित तुम्ही ते पाणी फेकून द्या किंवा मग पाणी टंचाई असेल तुमच्याकडे तर ते पाणी गाळून परत एकदा वापरा. पण आरोग्य विभागाला पण सूचना द्या की आमच्याकडे अशा डासाळ्या आढळत आहेत. नक्कीच आम्ही त्या ठिकाणी येऊन पुढची कारवाई करू.